गजबजलेल्या ठिकाणी आमचा ट्रॅफिकचा हवालदार खाडे हे वाहतूक नियमन करत होते. त्यांनी 2 मोटरसायकलींना एक HSRP मोटरसायकल प्लेट नाही म्हणून आणि दुसऱ्या विळव गाडीला नंबर प्लेट नाही म्हणून त्यांनी कारवाईसाठी थांबवली होती. तर त्या सदरच्या दरम्यान काही एक तिराईत माणूस की ज्याच्या नातलगावर सदर खाडे यांनी कारवाई केली होती, त्याचा राग मनात धरून तो माणूस दबा धरून सदर घटनेचं शूटिंग करू लागला आणि ट्रॅफिक हवालदार खाडे यांना त्यांच्या पर्सनल याच्याबद्दल टिप्पणी करून त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेला खाडेंचा राग अनावर झाला आणि त्यांनी अध्वातत्वा काही थोडं बोलले, तर त्याचंच फक्त शूटिंग करून त्या सदरच्या इस्मानं सर्व प्रसार माध्यमावर व्हायरल केलं. आज दिवसभर आम्ही सदर घटनेचा संपूर्ण सखोल चौकशी केलेली आहे. ट्रॅफिक हवालदार यांना बोलवून घेतलं, ते संदर्भात 2 मोटरसायकलचे जे मालक होते त्यांना बोलवून घेऊन ट्रॅफिक ऑफिसला त्यांची चौकशी केली. रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष, त्यांचे काही सहकारी सर्वांना सदर ठिकाणी बोलवून चौकशी केली असता खाडे यांना किंवा त्यांच्याबरोबर कुठलीही अशी जास्त म्हणजे काय अशी शिवीगाळ म्हणा किंवा हे प्रकार घडलेला नाही असं चौकशीअंती निष्पन्न झालं. परंतु खाडे यांना त्यांच्या कौटुंबिक विषयावर बोलायला लावून आणि हे करून त्यांचं कसा हे होईल, राग अनावर होईल आणि त्यांच्यात तोंडून काय कसे अपशब्द बाहेर पडतील याबाबत जाणून बुजून प्रयत्न केलेला आहे असं चौकशीअंती निष्पन्न होत आहे. तरी इथून पुढं आम्ही आज सर्व ट्रॅफिक अधिकारी आणि सर्व स्टाफ यांचं संबोधन करून हे सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमन करताना किंवा कारवाई करताना कुठलाही विषय कितीपर्यंत ताणायचा आणि आपल्या हातून आपल्या तोंडून कुठलेही अपशब्द जाणार नाहीत, कुणालाही बळाचा वापर करावा लागेल अशी परिस्थिती येऊ देणार नाही, याबद्दल आम्ही सर्वांचं प्रबोधन करीत आहोत. खाडे हवालदारांनी ते सांगितलं की सदर जे व्हिडिओ ज्या माणसानं व्यक्तीने काढलेला आहे तर त्याच्या नातेवाईकावर एक अर्धा दिवसापूर्वी काही यांनी दंडात्मक कारवाई केली होती असं खाडेनं त्यांच्या चौकशीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे चिडून जाऊन सदर व्यक्तीनं त्यांच्यावर पाळत ठेवून आणि कारवाई करताना समोरच्या व्यक्तीशी असा शाब्दिक हे होईल ह्याची वाट पाहून त्याने ती संधी साधून हा प्रकार केलेला असावा असं निष्पन्न होत आहे.